ना फर्स्ट डे पासून या शोसाठी खूप फोकस होतीस. म्हणजे आम्हाला वारंवार ते जाणवत होतं. फर्स्ट कॅप्टन्सी असो त्यासाठी तू धडपडत होतीस. पण ना कुठेतरी इतर सदस्य किंवा काही जण तुला फेक आहे असं म्हणतायत. त्यांना काय सांगायचं आता? अ, मला वाटतं की हा त्यांचा गेम होता. कारण 1 ते 90 किंवा 100 दिवसांच्या प्रवासामध्ये जर बघितलं गेलं, तर पहिल्या दिवसापासूनच मला जे नाही पटत तिथे मी भांडली आहे, माझा आवाज उठवलाय. मग मी मुद्दामून भांडते असं एक आलं होतं त्यांचं, की फुटेजसाठी भांडते वगैरे. दुसरी गोष्ट, जर मी किचनमध्ये मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मी जिथे-जिथे मी कामं केली आहेत, तिथे प्रत्येक जणांना माहिती आहे, की मला कुकिंग खूपच आवडते आणि मी सेटवरती बनवूनच न्यायचे खाणं. सो मी कुकिंग पण फेक करते, म्हणजे दाखवण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं होतं. मी रडले, तर ते पण मी फेक करते, असं त्यांचं म्हणणं होतं. मी हसतीये, तर ते मी कॅमेरासाठी हसतीये, जोक्स मारून, असं त्यांचं म्हणणं होतं. मी नाती बनवतीये, तर ती सुद्धा मी फेक बनवते, कारण मला गेममध्ये राहायचंय म्हणून. पण एवढं सगळं करून तीच जी माणसं आहेत, जी माझ्याबद्दल बोलत होती, त्यांनी मला नॉमिनेट नाही केलं. आणि तीच माणसं आहेत, जी म्हणतात, की अ, ही म्हणजे ही कसं काय एवढी पुढे जाऊ शकली? ही कसं काय हे झालं, तसं झालं? पण त्यांना हे कळलंच नाही, की जेव्हा नॉमिनेशन्स आले, तुमच्या स्वतःच्याच हातात होतं मला बाहेर काढणं. तेव्हा तुम्ही का नाही करू शकले? आणि जेव्हा मी तिकीट टू फिनाले जिंकले, मग तेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी का पसरवायला सुरुवात केली, की तन्वी कोलते फेक आहे? कारण तुम्ही मला एक वीक प्लेयर म्हणून साबित करू नाही शकलात. म्हणून तन्वी कोलते एक वीक आणि फेक कंटेस्टंट आहे. मुखवटा घेऊन चालतीये किंवा ॲक्टिंग करतीये. हे बघ, मला एवढं माहिती आपण ॲक्टिंग करत असू ना, तर एका पॉइंटला थकतो. आपण सेम नाही असू शकत. आणि जर पहिल्या आठवड्यामध्ये मला भाऊ म्हटलेत, की तुम्ही तंटा क्वीन आहात. तू मला सांग, तू एक वर्स्ट अँकर आहेस, असं कोणी तुला म्हटलं, होस्ट असं आहे असं म्हटलं, तर तू काय करशील? दुसऱ्यांशी भांडण्यापेक्षा काय म्हणशील, की मला कोणीतरी असं म्हटलंय, मी नक्कीच त्याचा करारा जबाब देणार. मी नक्कीच त्याचं स्वतःचं स्टेटमेंट चेंज करायला लावणार आणि त्या व्यक्तीने माझी तारीफ केली पाहिजे. त्या दिवशी मी स्वतःला विनर ठरवेल. जेव्हा भाऊ मला म्हटले, की तंटा क्वीन आहे, त्या दिवशी मी स्वतःलाच म्हटलं, की तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा तू अति काहीतरी केलेस. दिवस हा असा आण, की ज्या व्यक्तीने तुला असं म्हटलंय, त्यांच्या तोंडून तुझी तारीफ येईल. त्या दिवशी तू त्यांचं मन जिंकलंस. कसं असतं ना, आपल्याला लोकं फेक म्हणून जातात, की गेमसाठी ही बदलते का? तर तसं नसतं. आपण जेव्हा रिअल लाईफमध्ये सुद्धा जगतो, आपण काहीतरी चूक करतो, तेव्हा आपल्याला आई-पप्पा काय सांगतात, की "हे बघ, हे चुकलंय हां, हे परत घडलं ना, तर बघ मारेल, असं करेल, तसं करेल." आपण ते भीतीपोटी चुका सुधारतो. पण आपण जेव्हा मोठे होतो, तेव्हा आपल्याला स्वतःलाच कळतं, की समोरचा माणूस आपल्याला खटकून काहीतरी बोललाय, म्हणजे आपल्याकडून ही चूक झाली. आता ती आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे, मग आपण चांगले माणूस असू. बाहेरची दुनिया म्हण किंवा बिग बॉस म्हण, आपण माणसं आहोत, चुका घडतात. पण दुरुस्त करणं, एक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे. जे कुठेतरी मला वाटत होतं, की चूक झाली, हो ठीक आहे. सर माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हाला शब्द देते पुढच्या आठवड्यात माझ्याकडून ही चूक तुम्हाला दिसणार नाही. मी सुधारेन. असं जर आपण एखाद्या माणसाला बोलतोय आणि आपण त्याच्यामध्ये सुधार आणतोय, तर मग मी फेक का आहे? आणि मी प्रत्येक आठवड्यात म्हटलंय, की भाऊंनी मला ज्या चुका सांगितल्यात, त्या जनतेचं डिसिजन आहे, ते जनतेचं म्हणणं आहे आणि जनता समोर स्टेजवर बोलायला येऊ शकत नाही. ती फक्त सोशल मीडियावरती बोलतीये, त्यांचं मत व्यक्त करतीये. म्हणजेच भाऊ स्वतःच्या तोंडाने बोलणार आहेत. तर ते जनतेचं मत असणार आहे आणि जनताच मला विनर बनवणार आहे. सो जनतेला मला हेच सांगायचं होतं, की तन्वी कोलते जर चुका करते ना, तर तन्वी कोलते चुका एक्सेप्ट पण करते आणि तन्वी कोलते सुधारण्याची धमक पण ठेवते. आणि मी प्रत्येक आठवड्यात बोलत आली, की हो, मी चुकले, मी एक्सेप्ट केलं, मी सुधारले. आणि जर मी हे खणखणीत बोलतीये, की हो मी चुका केल्या, तर मग मी फेक का? मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.